नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष सर आपले स्वागत करतो। बघा, राज्यसेवा आणि कंबाईन या एक्झाम्समध्ये इंग्लिश फार महत्त्वाचं असतं। आपण जीएसचा पूर्ण अभ्यास करतो, पण फक्त जीएसचा अभ्यास करतो म्हणून आपण फक्त प्री एक्झाम्स पास होऊ शकतो, परंतु मेन्स एक्झाम एका वेगळ्या विशिष्ट कॅटेगरीतले मुलं पास होतात, जे आधीपासून इंग्लिश मराठीचा अभ्यास करतात। आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रीचा अभ्यास करता तेव्हाच तुम्हाला इंग्लिशचा पण अभ्यास करायचा आहे, मराठीचा पण अभ्यास करायचा आहे थोडाफार तरी, ठीक आहे। आणि बघा, कॉम्पिटिशन खूप मोठी आहे, तुमची कॉम्पिटिशन अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत आहे। आणि म्हणून या गोष्टींना न्याय द्यायचा असेल, पेपर पास करून तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर इंग्लिशही तेवढं महत्त्वाचं आहे। आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी आशिष सर आपल्याला इंग्लिश शिकवणार आहे। राज्यसेवा आणि कंबाईनसाठी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स तयार केलेला आहे, जो भरपूर मुलं मुलांनी केलेला आहे आणि ते बघतायत, ठीक आहे ना। आता कंबाईन 2019च्या मेन्सला जे इंग्लिश विचारलं त्याचं आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत, ठीक आहे ना। या लेक्चरमध्ये एकूण 30 मार्क्सला इंग्लिश येतं आणि 30 पैकी तुम्हाला 30ही कसे मिळू शकतात किंवा 28 कसे मिळेल हे आपल्याला बघायचं आहे, यावर आपल्याला फोकस करायचा आहे, जेणेकरून मेन्स एक्झाम आपली निघेल, पास होऊ आणि अधिकारी बनू, ठीक आहे। चलो, क्वेश्चन नंबर 51 काय सांगतो? आयडेंटिफाय द सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली। आता पंक्च्युएशन नावाचा एक चॅप्टर असतो, जेव्हा आपण इंग्लिश शिकतो, इंग्लिश ग्रामर शिकतो, अनेक पुस्तकं आहे, अनेक पब्लिकेशन्स आहेत, अनेक क्लासेस आहेत, अनेक ॲप्लिकेशन्स आहेत। तुम्हाला बघा, अनेक चॅप्टर्सपैकी एक चॅप्टर असेल पंक्च्युएशन, म्हणजे विरामचिन्हे। तुम्हाला त्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत असेलही। जेव्हा आपण फुलस्टॉप देतो वाक्याशेवटी त्याला फुलस्टॉप म्हणतो, असं काहीतरी दिसतं त्याला कॉमा म्हणतो, याला आपण कोलन म्हणतो, याला आपण सेमीकोलन म्हणतो, याला सिंगल कॉमा, डबल कॉमा वगैरे भरपूर पंक्च्युएशन्स आहेत, एक्सक्लेमेटरी मार्क्स, क्वेश्चन मार्क्स वगैरे। तर हे पंक्च्युएशन्स म्हणजे विरामचिन्ह तुमच्या मराठीत, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये आवश्यक असतात, ठीक आहे। त्या चिन्हांना एक महत्त्व असतं, ते इतकं महत्त्व असतं की चिन्ह जर नसेल किंवा असेल तर तुमचं वाक्य चेंज होऊ शकते, वाक्याचा अर्थ बदलू शकतो। जर मी म्हटलं असेल राजू कम्स हिअर, राजू कम्स हिअर, आणि जर मी या ठिकाणी लिहिलं राजू कम हिअर, राजू कम हिअर, तर या दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे। तो फरक कोणी केला? तर तो फरक केलेला आहे या कॉमाने। हा जो कॉमा आलेला ना राजू नंतर, त्याने फरक केला। त्याने काय दाखवलं? जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो, संबोधन करतो, आवाज देतो, राजू कम हिअर, राजू इकडे ये, प्रीती तिकडे जा, जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो तेव्हा आपण असं राजू कम हिअर म्हणतो। पण जेव्हा राजू बद्दल एखादी गोष्ट सांगतो, राजू इकडे येत असतो, तेव्हा आपण राजू कम्स हिअर म्हणतो। फरक आहे ना? हो सर, फरक आहे। हां, तर तो फरक शिकायचा आहे आपल्याला या पंक्च्युएशन चॅप्टरमध्ये। ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये मी सर्व लेक्चर्स, संपूर्ण चॅप्टर्स, त्यामध्ये प्रत्येक लेक्चर्स टॉपिक वाईज कव्हर केलेले आहेत, त्यात तुम्ही हे बघू शकता, ठीक आहे ना। असो, आता राजू कम्स हिअर, राजू कम हिअर, दोन वाक्यांनी फरक आहे, तो इथे दाखवलेला आहे। कम नंतर कॉमा दिला आणि विथ मी फ्रेंड असं म्हटलेलं आहे। हे चूक वाटते ना? बघा ना, जेव्हा आता हे काही फार असा वेळ देऊन शिकण्याच्या गोष्टी नसतात, या कॉमन गोष्टी असतात। जर तुमचं वाचन चांगलं असेल, रीडिंग चांगलं असेल, जर तुमचं इंग्लिश असो की मराठी असो की हिंदी असो, तुमचं वाचन जर चांगलं असेल, काहीतरी तुम्ही लिहत असाल, तर तुम्हाला पंक्च्युएशन सांगण्याची गरज नाही। मी भरपूर वेळा बघतो की लोक फुलस्टॉप देत नाही, कॉमा देत नाही, क्वेश्चन लिहिताना क्वेश्चन मार्क देत नाही, तेव्हा ते मला काहीतरी ऑड वाटतं। आणि ऑड वाटणं म्हणजे कॉमन एरर्स काढणं आहे, बरोबर, ठीक आहे। बघा, तुम्ही जेव्हा सरकारी अधिकारी बनता, सरकारी कर्मचारी बनता, तेव्हा तुम्हाला पत्र लिहायचं असते लोकांसोबत, सिनियरसोबत किंवा ज्युनियरसोबत किंवा क्लायंटसोबत तुम्हाला पत्रव्यवहार करायचा असतो, तुम्हाला एखादा GR काढायचा असतो, तेव्हा त्यामध्ये अगदी मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अजिबात चूक होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार किंवा आयोग तुमच्याकडून इंग्लिश आणि मराठी करून घेतं, आणि म्हणून तुम्हाला हे व्याकरण वगैरे शिकावं लागतं, ठीक आहे। कारण याच्यासोबत संबंध आपला आयुष्यभराचा असतो।
आयुष्यभराचा असतो व्याकरणासोबत, ठीक आहे ना असं. आणि म्हणून बघा पंक्च्युएशन्स मार्क्ससुद्धा शिकणं आवश्यक आहे, जे पेपरला येतात, खूप जास्त प्रमाणात येतात. बघा असो, मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. याने काय केलं, 1 2 3 4 असे वाक्य दिले. आयडेंटिफाय द सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस करेक्टली, पंक्च्युएट करेक्टली. तुम्हाला विचारलेला आहे करेक्टली. बघा पेपर जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला ही वरची जी इन्स्ट्रक्शन आहे ना, करेक्ट विचारलं की इनकरेक्ट विचारलं, हे आवर्जून बघायचं आहे. नाहीतर काय होते, भरपूर मुलांचं त्यांना प्रश्न येतो, त्यांचं नॉलेज असतं, पण घाईघाईमध्ये इथे जर इनकरेक्ट दिला असेल तर ते करेक्टचं उत्तर बरोबर लिहितात आणि चुकतात. आणि मग अरे बापरे चुकलं सर माझं असं म्हणतात. मग अशी पाळी येऊ देऊ नये. एक सेकंद देऊन टाकायचं या ठिकाणी की त्याने करेक्टली विचारला आहे की इनकरेक्ट विचारला आहे. कधी कधी करेक्ट आणि इनकरेक्ट हे पण विचारतात, ठीक आहे ना. चलो मग आता आपल्याला करेक्ट बघायचं आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. पहिलं वाक्य आहे मेनी पीपल कॉमा अनफॉर्च्युनेटली आर पुअर, नंतर फुल स्टॉप दिलं. बोलताना असं कॉमा फुल स्टॉप बोलत नसतो आपण, ठीक आहे. परंतु या ठिकाणी हे काहीतरी तुम्हाला ऑड वाटतंय ना, मेनी पीपल नंतर कॉम्याची काही गरज नव्हती, पण त्यांनी दिला आणि म्हणून ते वाक्य चुकलं, ठीक आहे. कारण सरळ सरळ वाक्य पाहिजे होतं, मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. दुर्दैवाने भरपूर लोक गरीब आहेत आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये पण गरीब आहे, ठीक आहे ना असो. तर या ठिकाणी कॉम्याची गरज नव्हती, म्हणून वाक्य नंबर 1 चूक आहे. वाक्य नंबर 2 बघा, कम विथ मी फ्रेंड. कम नंतर कॉमा विथ मी फ्रेंड, वाक्य चुकीचं आहे ना हे. जर मी या ठिकाणी म्हटलं असतं फ्रेंड नंतर मी कॉमा दिला असता, त्याला मी संबोधलं असतं, त्याला मी आवाज दिला असता, हाक मारली असती, तेव्हा ते बरोबर होतं. फ्रेंड कम विथ मी फ्रेंड कम विथ मी, आता हे वाक्य बरोबर झालं असतं. पण तुम्ही जर म्हणाल की कम नंतर कॉमा देतो, वाक्य चुकते. म्हणून हे वाक्य चूक आहे. इथे कम नंतर कॉमा पाहिजे नव्हता, कम विथ मी फ्रेंड इथे वाटल्यास तुम्ही दिला असं चाललं असतं, ठीक आहे. म्हणून 1 चूक 2 चूक. नंतर बघा ही इज अ नॉन व्हेजिटेरियन. नॉन नंतर व्हेजिटेरियन लिहिलेलं आहे, ज्याला म्हणतो आपण हायफन. त्याला डॅश म्हणू नये. 2 शब्द जोडायचे असेल तर आपल्याला आपण हायफन म्हणतो. मदर इन लॉ आपण जेव्हा म्हणतो ना असं, मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, फादर इन लॉ, ब्रदर इन लॉ किंवा इन लॉज, तेव्हा याला म्हणतो आपण हायफन, ठीक आहे ना. पेपरला आलेला आहे. याला काय म्हणतात, डॅश म्हणतात की हायफन म्हणतात. तर डॅश नाही म्हणत, त्याला हायफन म्हणतात. आणि इथे हे हायफन बरोबर आहे, ठीक आहे. नंतर आहे एक असं काहीतरी या ठिकाणी याला म्हटलं जाते सेमीकोलन. आणि सेमीकोलनचं वाक्य, हे वाक्य बरोबर आहे. ही इज अ नॉन व्हेजिटेरियन, शी इज अ व्हेजिटेरियन. म्हणजे आपण एका वाक्यामध्ये दोन्ही लोकांची एक इमेज दाखवून राहिलो की हा नॉन व्हेजिटेरियन आहे आणि ती व्हेजिटेरियन आहे. या ठिकाणी सेमीकोलनचं वाक्य बरोबर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4, म्हणजे हे 3 बरोबर आहे, ठीक आहे. 4 वी हॅव ऑफकोर्स टू लर्न बाय एक्सपिरियन्स. आता सर याचा अर्थ आम्हाला समजलाच नाही हो, काय म्हणतात बघा ना, सांगतो मी तुम्हाला. ही हॅव बघा, वी हॅव आपण जेव्हा हॅव टू लावतो, आपण जेव्हा हॅव टूचा वाक्यात उपयोग करतो, हॅव टू म्हणतो ना आपण, हॅव टू म्हणजे इथे तुम्हाला म्हणजे बी प्लस हॅव टू किंवा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, टू बी प्लस हॅव टू वगैरे म्हणतो ना. हॅव टू नंतर V1 लिहितो आपण, म्हणजे आय हॅव टू गो, ठीक आहे. शी हॅज टू कम म्हणजे हॅव नंतर 2 प्लस V1 याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. मग हॅव प्लस इन्फिनिटिव्ह, इथे बी प्लस इन्फिनिटिव्ह असते, ठीक आहे ना. हा तो नियम आहे. तर या ठिकाणी बघा सरळ बघा, इथे खोळत न जाता आपण जर हॅव टूचा वापर पाहिला त्यानंतर V1 लागतो. आय हॅव टू गो, कर्त्याला एखादं काम करायचं आहे म्हणजे इच्छा आहे. आय हॅव टू गो, कर्त्याला एखादं काम करायची मजबुरी आहे, म्हणजे त्याला करायचं नाही आहे पण त्याची मजबुरी आहे, त्याला पण आपण हॅव टू वापरतो. कर्त्याला एखादं काम करणे गरजेचं आहे, त्याचं ते नैतिक कर्तव्य आहे, तेव्हा आपली मजबुरी पण नसते, इच्छा पण नसते, पण एक नैतिक कर्तव्य असते. बघा ना, समजा
आता मला सिनेमाला जायचं आहे, मी जर म्हटलं आय हॅव टू गो टू मूवी, मला सिनेमाला जायचं आहे, माझी इच्छा आहे. पण मी जर म्हटलं अरे यार माझा ना आज असिस्टंट नाही आला, आज आय हॅव टू डू माय वर्क, मला आज सगळे कामं करावं लागते, म्हणजे माझी इच्छा नाही काम करायची पण मला पूर्ण काम करावं लागते. आय हॅव टू क्लीन माय हाऊस बिकॉज माय मॉम इज नॉट इन होम, माझी आई मामाकडे गेली आणि म्हणून मला घरचे पूर्ण कामं करावं लागतात. इच्छा नाही आहे, मजबुरी आहे. जर मुंबईला दिल्लीला एखाद्या आपल्या मित्राचं लग्न असेल तर आपल्याला कामं टाकून लग्नाला जावं लागते. कुठे मरण झालं आपल्याला जावं लागते, का? नैतिक कर्तव्य आहे ना असा. आणि म्हणून इच्छा असणे, मजबुरी असणे किंवा कर्तव्य असणे यासाठी आपण हॅव टू वापरतो. म्हणून म्हटलं आहे वी हॅव टू लर्न बाय एक्सपिरियन्स, आपल्याला अनुभवातून शिकावं लागेल. मग सर आम्हाला हे समजलं नाही इथे ऑफकोर्स का बरं वापरला, तर बघा याला म्हटलं जाते पॅरेंथेटिकल एक्सप्रेशन. याचा अर्थ असा होतो की ऑफकोर्स त्या ठिकाणी काम नाही आहे पण आपण वापरतो, वापरला नाही तर काही फरक पडत नाही आणि वापरला तरी फारसा फरक पडत नाही. आपण काय म्हणतो अर्थातच तिकडे आपल्याला जावंच लागेल. मी जर म्हटलं तिकडे आपल्याला जावंच लागेल, अर्थातच जावंच लागेल, अर्थातच ला काही फारसा उपयोग नाही त्याचा, नाही केला तरी चालतो, परंतु केला तर तुम्हाला अशा कॉम्याच्या मध्ये त्याला घ्यावं लागतं. आणि म्हणून इथे हा उपयोग बरोबर आहे, म्हणजे 3ही बरोबर 4ही बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर इथे प्रश्न कसा आहे हो हा, इथे जर 3 and 4 करेक्ट दिलंच नाही आहे. हे जेव्हा आयोगाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा प्रश्न रद्द केला, कॅन्सल केला. का? कारण त्यांनी ऑलरेडी दिलं होतं सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस, याचा अर्थ खाली ऑप्शन्स वेगळे होते. याला त्यांनी ABCD द्यायला पाहिजे होतं आणि आन्सर ऑप्शन वेगळे पाहिजे होते, A and C करेक्ट, D and B करेक्ट, तर मग C and D करेक्ट हे उत्तर बरोबर राहिलं असतं. पण इथे तसं नाही आहे आणि म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. ठीक आहे, चलो बघा तुमची कॉम्पिटिशन जी आहे ना ती खूप लोकांसोबत आहे बरं. महाराष्ट्रातल्या हर एक मुलांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे आणि घरोघरीचाच पोरगा अभ्यास करतो स्पर्धा परीक्षांचा. 50%च्या वर मुलं स्पर्धा परीक्षा देतात, आपले कॉम्पिटिटर्स ते आहेत खरे. ठीक आहे, त्यांना तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे. काही काही पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांच्यासोबत तुमची कॉम्पिटिशन आहे. आणि म्हणून समजून घ्या जेव्हा तुम्ही प्रीचा अभ्यास करता ना ॲट अ टाईम तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच तुमची मेन्स निघेल, नाही जर प्री निघेल. आणि प्री आणि मेन्सच्या मध्ये जो वेळ आहे ना तेवढा वेळ मेन्सची तयारी करण्यास पुरेसा नाही मित्रांनो. ऑलरेडी इतके सगळे GSचे विषय असतात, त्यामध्ये इंग्लिश मराठीसारखे डिटेल विषय तुम्हाला शिकावे लागतात. म्हणून म्हणतो जेव्हा तुम्ही प्रीचा अभ्यास करता तेव्हाच इंग्लिशचा अभ्यास करा. हा कोर्स आहे ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स या विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर. तो कोर्स तुम्ही जर परचेस केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळेल. ठीक आहे ना. असो, क्वेश्चन नंबर 52 बघा. पॉइंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. इनडायरेक्ट, आता हा प्रश्न आहे डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्सचा आणि तो चॅप्टर खूप असा वास्ट आहे, मोठा आहे, अवाढव्य आहे. त्यामध्ये अनेक बारीक सारीक गोष्टी आहे ठेवलेल्या, त्या संपूर्ण शिकणं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा पेपर डोळ्यासमोर घेता तेव्हा पटकन 4 मिनिटांमध्ये 4 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये तुम्हाला हे उत्तर काढायचं आहे. इतकं चॅलेंज तुम्हाला, इतके लेवल तुमची आणावी लागेल. तुम्ही जर याच्यावर खूप विचार करत बसले तर पेपर निघत नाही, तेवढा वेळ नसतो आपल्याला. आणि म्हणून कोणतेही उत्तर असो ते 5 ते 10 सेकंदामध्ये निघालंच पाहिजे, तर मजा. ठीक आहे ना. असो बघा काय म्हणतो तो, पॉइंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. हां, माय मदर सेड टू मालती, माय मदर सेड टू मालती, हां सेड टू आहे. हां, व्हाय आर यू नर्वस टुडे, नंतर आहे क्वेश्चन मार्क. व्हाय आर यू नर्वस टुडे, व्हायने वाक्याची सुरुवात झाली. आता जर तुम्ही पूर्ण कोरे असाल, तुम्हाला इंग्लिश बद्दल काहीही माहिती नसेल तर तुम्हाला हे खरं समजणार नाही. पण जर तुमचा कोर्स तो पूर्ण झालेला असेल, तुमची बऱ्यापैकी मेंटॅलिटी चांगली झालेली असेल, तुम्हाला बऱ्यापैकी इंग्लिश जमत असेल तर तुम्ही पटकन सोडू शकता. पटकन बघायचं की हा जो आहे इनडायरेक्ट मध्ये काय आहे, वाक्य सुरू झालेला आहे या WH क्वेश्चनने, WH वर्डने, आणि म्हणून तो WH वर्ड क्वेश्चन आहे. WH क्वेश्चन
जेव्हा आपण WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट करतो तेव्हा तुम्हाला बघायचं असते की जो कंजंक्शन आहे म्हणजे कनेक्टर्स आहे तो सेम WH वर्ड पाहिजे. ठीक आहे, म्हणजे या 1 2 3 4 या ऑप्शन्समध्ये तुम्हाला हा जो व्हाय आहे ना, व्हाय बघा, हा जो व्हाय आहे ना, व्हाय, हा व्हायच तुम्हाला कंजंक्शन म्हणून पाहिजे आहे, वेदर नाही पाहिजे, तुम्हाला इफ नाही पाहिजे. का नाही पाहिजे? कारण इफ किंवा वेदर केव्हा लागतो? जेव्हा या कॉम्या इथून सुरुवात होते हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्बने, म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन किंवा एस नो टाईप क्वेश्चनने, तेव्हा आपल्याला वेदर किंवा इफ लावायचा आहे. आणि म्हणून आन्सर ऑप्शन 1 कट झाला, 4 कट झाला, राहिला 2 आणि 3. हां, कोणते कोणते बघा. माय मदर आस्क मालती, व्हाय पर्यंत सगळं बरोबर आहे. माय मदर आस्क मालती, आस्क नंतर टू कधीही लिहायचा नसतो आणि जर आला एखाद्या ऑप्शनमध्ये तो ऑप्शन तुम्हाला क्रॉस करायचा असतो. ठीक आहे ना. बघा, माय मदर आस्क मालती व्हाय. आता सर आम्ही व्हाय नंतर बघा फक्त आम्हाला इथे फरक वाटतो काहीतरी, बाकी नर्वस दॅट डे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे हा बॉक्स बरोबर आहे, हा बॉक्स बरोबर आहे, फक्त मुद्दा कुठे आहे? फक्त मुद्दा इथे भरकटवला, वॉज शी पाहिजे की शी वॉज पाहिजे. फसले की नाही गंमत? मग अशा वेळेस बघा, ज्यांचा अभ्यास झाला असेल, ज्यांना थोडीफार माहिती असेल इंग्लिशची, त्यांना समजलं रे सर हे पाहिजे ते पाहिजे बघा ना, अशा वेळेस तुमची तारांबळ उडते. मग कसं समजून घ्या. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम हा एकच कॉमन प्रश्न जेव्हा आपण पहिल्या वर्गात होतो तेव्हा शिकलो. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. बस तेच वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, व्हॉट इज युअर नेम. तो जेव्हा क्वेश्चन आहे बघा, शेवटी काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. जेव्हा तो क्वेश्चन आहे ना, तेव्हा व्हॉट नंतर इज आला, नंतर मग युअर नेम आलं. म्हणजे जेव्हा तो प्रश्न असतो तेव्हा व्हॉट नंतर हेल्पिंग वर्ब असते. किंवा मी जर म्हटलं असेल व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. काय म्हटलं आपण? बघा लक्ष द्या, आपण काय म्हटलं की जेव्हा प्रश्न विचारतो आपण, बघा शेवटी क्वेश्चन मार्क आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्या व्हॉट नंतर तुम्हाला आर म्हणजे हेल्पिंग वर्ब लिहायचा असतो आणि नंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असतो. पण जर तुम्ही हा प्रश्न असा लिहिला, व्हॉट युअर नेम, व्हॉट यू आर डुईंग, वाक्य चूक. व्हॉट आर यू डुईंग, वाक्य बरोबर. व्हॉट यू आर डुईंग, वाक्य चूक. व्हॉट इज युअर नेम, बरोबर. व्हॉट युअर नेम इज, वाक्य चूक. समजलं? जेव्हा आपण प्रश्न तयार करतो ना, जेव्हा प्रश्न तयार करतो तेव्हा त्या WH वर्डच्या नंतर हेल्पिंग वर्ब इज किंवा आर असे शब्द पाहिजे असते, तेव्हा तो प्रश्न बरोबर होतो. पण जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा त्या व्हॉट नंतर पहिले यू पाहिजे मग आर पाहिजे. तेव्हा त्या व्हॉट नंतर युअर नेम पाहिजे मग इज पाहिजे. आहे की नाही फरक? सर पुन्हा सांगा, आम्हाला समजलं, कन्फ्यूज झालो आम्ही. बघा ना, ऐक ना, जेव्हा आपण प्रश्न विचारतो, मी जर म्हटलं असेल व्हॉट इज ही प्लेइंग, व्हॉट इज ही प्लेइंग, ती काय खेळत आहे, किंवा विच गेम इज ही प्लेइंग, तो काय खेळत आहे. व्हॉट नंतर इज आला, कधी तो प्रश्न होता तेव्हा व्हॉट नंतर इज मग सब्जेक्ट. पण जर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच असेल, तुम्हाला करायचं असेल तर व्हॉट नंतर पहिले सब्जेक्ट पाहिजे मग इज पाहिजे. आणि तसाच बघा इथे या व्हाय नंतर इथे वॉज आला जो नाही पाहिजे, त्या व्हाय नंतर इथे शी पाहिजे मग वॉज पाहिजे. समजलं का सर? समजलं थोडं. पुन्हा प्रश्न रिपीट करा, मागं जा, बॅकवर्ड जा, पुन्हा बघा, समजते, तुमचे डाऊट क्लिअर होते. जेव्हा तो प्रश्न असतो तेव्हा त्या WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब पाहिजे मग सब्जेक्ट पाहिजे. पण जेव्हा तो डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच असतो तेव्हा आधी WH वर्ड पाहिजे जो आहे, त्यानंतर शी पाहिजे सब्जेक्ट पाहिजे, मग हेल्पिंग वर्ब पाहिजे. समजलं का? हां सर आता समजलं. म्हणजे उत्तर 3 बरोबर आहे. ठीक आहे ना. माय मदर आस्क्ड मालती व्हाय शी वॉज नर्वस दॅट डे. समजलं? चलो नंतर बघा, समजलं नसेल
तर कमेंट करत चला, मी उत्तर देईल तुम्हाला, ठीक आहे. चलो, आणि सोपं आहे, काही घाबरायचं नाही. आता तुमच्यासोबत मी आहे इंग्लिशसाठी, राज्यसेवा असो की कंबाईन असो. मला माहीत आहे भरपूर शेकडो मुलं आमचा हा ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स शेकडो मुलांनी घेतलेला आहे आणि त्याचा ते अभ्यास करत आहेत. आता हजारो मुलं होतील, ठीक आहे ना. त्यात तुम्ही पण समाविष्ट होऊन जा, जेणेकरून इंग्लिश मग ते कोणते असो, राज्यसेवा असो की कंबाईन असो, तुम्हाला अजिबात कठीण जाणार नाही, ठीक आहे ना. एक गोष्ट आपण अशी टप्प्याटप्प्याने शिकवतो असो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 53. नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाच मार्ग माहीत नव्हता. नन ऑफ अस न्यू द वे काय म्हणतो तो, करेक्ट म्हणजे द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द सेंटेन्स अबाव इज. आता आला क्वेश्चन टॅग, समजलं ना. म्हणजे पहिलं काय पाहिलं आपण टेन्स, नंतर काय पाहिलं आपण डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स, आता काय पाहिजे क्वेश्चन टॅग. हे असं असते इंग्लिश. भरपूर मुलं फोन करतात, सर आम्हाला आमचे पेपर आहे पुढच्या महिन्यात, आम्हाला काहीतरी पटकन असं काहीतरी कॅप्सूल द्या. असं नसते मित्रांनो, इंग्लिश आहे तो, त्याला वेळच द्यावा लागतो, ठीक आहे ना. असं काही नसतं की सर आमचे पेपर आहे पुढच्या महिन्यात, आम्हाला काहीतरी वेगळं सांगा, असं काही नसते. जितका ज्याला वेळ द्यायचा तेवढ्या वेळ तुम्हाला द्यायचाच असतो, द्यावाच लागतो, ठीक आहे. चलो, आणि म्हणून बघा क्वेश्चन टॅग हां काय म्हणतो तो, नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाच मार्ग माहीत नव्हता. आता नन ऑफ अस, ज्या वाक्यामध्ये नन आहे ते वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह आहे. आणि क्वेश्चन टॅग या चॅप्टरचा नियम असा असतो की जर ते वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो, जर ते वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो, ठीक आहे ना. आणि म्हणून नन जर आलं तर ते वाक्यच ऑलरेडी निगेटिव्ह आहे, तुम्हाला त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करावा लागेल. आणि म्हणून निगेटिव्ह क्वेश्चन टॅग पहिले डिलीट करून टाका. म्हणजे आन्सर ऑप्शन 3 आणि 4 इनकरेक्ट आहे. मग कोणतं करेक्ट आहे, डीड वी का डीड अस. हां बघा, ठीक आहे. चलो, आता जेव्हा आपण सब्जेक्टिव्ह बघा, सब्जेक्टिव्ह केस कधी पण आपण जेव्हा क्वेश्चन टॅग करतो तेव्हा तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस घ्यायची असते, ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची नसते, ठीक आहे. म्हणून डीड वी. मग सर हे काय आहे सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस. आता डिटेल मला इथं शिकवणं होणार नाही, तो व्हिडिओ खूप 10 घंट्याचा होऊन जाईल, ठीक आहे. ते आपल्या ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये शिकवलेलं आहे आपण, ठीक आहे. चलो, नंतर बघा क्वेश्चन नंबर 54. चूज द करेक्ट सेंटेन्स विथ रिगार्ड टू यूज ऑफ ॲडव्हर्ब्स. शी ड्रॉप काय म्हणतो प्रश्न बघा, हां तेवढाच आहे. हां, शी ड्रॉप्ड हिअर द बॅग. ही प्लेज very well tennis. Do you see my bag anywhere? I rarely go to movies. आता हा प्रश्न आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा, ज्याला आपण आता वर्ड क्लासेस म्हणतो, वर्ड क्लासेस, ठीक आहे ना. पार्ट्स ऑफ स्पीच या प्रकरणाला आता वर्ड क्लासेस म्हटलं जाते, ठीक आहे. आपण म्हणाल पार्ट ऑफ स्पीचेस, ठीक आहे ना. 8 PSI 2010च्या डिपार्टमेंटला एक प्रश्न आला होता, हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच. तेव्हा तसा प्रश्न यायची, तसे प्रश्न यायचे, ते पण मुलांना यायचे नाही. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच हे तुम्हाला आज दुसऱ्या पहिल्या वर्गातला मुलगा पण सांगू शकेल की देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन प्रोनाउन, त्यांच्याबद्दल विशेष माहिती देणारा ॲडजेक्टिव्ह 3 झाले. व्हर्ब, त्याबद्दल विशेष माहिती देणारा ॲडव्हर्ब 5 झाले. प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. तो जो ॲडव्हर्ब आहे, हा ॲडव्हर्ब आहे तो तुम्हाला या ठिकाणी करेक्ट वापरायचा आहे. शी ड्रॉप हिअर द बॅग, वाक्य चूक आहे. ते काय पाहिजे होतं, शी ड्रॉप द बॅग हिअर, किंवा म्हणजे शी ड्रॉप द बॅग हिअर, किंवा ही प्लेज व्हेरी वेल टेनिस. नाही, ही प्लेज टेनिस व्हेरी वेल. मग सर हे कसं ओळखायचं, याला काही दवा नाही मित्रांनो. तुमचं वाचन पाहिजे असतं इंग्लिशचं. तुम्ही रोज न्यूजपेपर वाचले पाहिजे, तुम्ही एडिटोरियल पेजेस वाचले पाहिजे, तुम्ही लहान मुलांची पुस्तकं वाचले पाहिजे, तुम्ही नॉवेल्स वाचले पाहिजे, तुम्हाला वाचनाची सवय असली पाहिजे, तर हे येतं आणि आपोआप येतं. मग प्रपोजिशन्स, आर्टिकल्स किंवा हे सगळे लहान लहान गोष्टी तुमचे ते आपसूक कव्हर होऊन जातात, ठीक आहे. कधी वाचनाची सवय असली तर. आणि जर तुमची वाचनाची सवय नसेल, तुम्ही साधे पॅरेग्राफ पण वाचत नसतील, तुम्ही साधे पॅरेग्राफ्स पण वाचलेले नसतील, तर मग काही खरं नाही. मग त्यांचं खरं आहे जे अभ्यास करतात, ठीक आहे ना. असो,
ओके, चूक आहे, ए चूक आहे, बी चूक आहे. बघा हे सी बघा. डिड यू सी माय बॅग एनिवेअर? तू माझी बॅग कुठेतरी पाहिली का? बरोबर आहे. हा जो एनिवेअर आहे ॲडव्हर्ब हा बरोबर आहे. आय रेअरली गो टू मूवी. हां, आय रेअरली गो, आय ऑलवेज गो. आता रेअरली म्हणजे काय होते? अभावाने जातो, एखाद्या वेळी जातो. सेल्डम, रेअरली, स्कार्सली, बेअरली, मेअरली, ठीक आहे, हे शब्द येते. आणि हे सर्व मी तुम्हाला पहिल्याच चॅप्टरमध्ये शिकवलेले आहे. आणि पहिला चॅप्टर सिम्पल पास्ट टेन्सचे सगळे प्रश्न आहे, ठीक आहे ना. आय रेअरली गो टू मूवीज. हां, मी एखाद्या वेळेस जातो, क्वचित जातो किंवा जात नसतो. रेअरली तो शब्द निगेटिव्ह होतो, वाक्य निगेटिव्ह येते, ठीक आहे ना. असो. आणि सी डी बरोबर आहे, सी डी बरोबर आहे. यांचं चुकलं. शी ड्रॉप द बॅग हिअर पाहिजे आणि ही प्लेज टेनिस व्हेरी वेल पाहिजे होतं, ठीक आहे ना. म्हणून ए बी चूक. तो काय म्हणतो? करेक्ट ओळखा, म्हणजे सी डी करेक्ट. कुठे सी डी करेक्ट? सी डी करेक्ट म्हणजे आन्सर ऑप्शन 2 करेक्ट, ठीक आहे. बापरे सर खूपच कठीण आहे. कठीण नाही आहे मित्रांनो, वाटून घेतलं तर कठीण आहे, नाहीतर इंग्लिशसारखा सोपा विषय नाही. परंतु सगळ्या पोरांची बोंब तीच आहे की सर सगळं समजते पण इंग्लिश समजत नाही, इंग्लिश समजत नाही. सर आम्ही किती पुस्तकं वाचले, नोट्स वाचल्या, अमुक तमुक ॲप्स, भरपूर लोकांचे ॲप्स बघितले, यूट्यूबला बघितलं. काय नसतं यूट्यूबला, ते जे असते ना खरं मटेरियल हे ॲप्समध्ये असतात. आणि विदर्भ आयस अकॅडमीच्या ॲप्सवर तुम्हाला हर एक विषयांचे सखोल ज्ञान मिळेल आणि इंग्लिशचे सुद्धा, ठीक आहे. मेन्स एक्झामसाठी तुम्हाला इंग्लिशसाठी इथे यायचं आहे. असो, नंतर बघा. हां ठीक आहे. हां बघा 55 क्वेश्चन नंबर 55. हां काय म्हणतो तो? चूज द करेक्ट. कधी करेक्ट विचारतात तर कधी तुम्हाला इनकरेक्ट विचारतात. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट ऑफ द गिवन सेंटेन्स. हां, हेअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन. आता बघा, हेअर इज अ पूल फॉर स्विम इन, टू स्विमिंग, टू स्विम आणि नुसतं स्विमिंग, यापैकी कोणतं स्ट्रक्चर बरोबर आहे? बघा, मी जर म्हटलं असेल आय कम हिअर टू टीच यू, टू टीच यू, टू नंतर टीच आला, हे स्ट्रक्चर बरोबर आहे. आय कम हिअर टू टीच यू, आय केम हिअर टू टीच यू. आय कम हिअर फॉर टीचिंग यू, फॉर टीचिंग यू. फॉर जर आला तर त्या टीचला आयएनजी लागेल. हे असतात राईट स्ट्रक्चर्स. याला म्हणतो आपण इन्फिनेटिव्ह. टीचिंग जरंडचं पण काम करते. टीचिंग इज माय हॅबिट, टीचिंग इज माय प्रोफेशन, आय लव्ह टीचिंग. तो आहे ऑलरेडी वर्ब, पण त्याला आयएनजी लावून आपण त्याला जरंड फॉर्ममध्ये रूपांतर करतो. त्याचा सब्जेक्टसारखा वापर करतो, ऑब्जेक्टसारखा करतो. सर काय आहे जरंड? हां, ते आपण शिकवलेलं, ठीक आहे ना. असं तर बघा, टू टीच, पण फॉर नंतर बघा स्विमिंग पाहिजे, पण स्विम आहे, वाक्यात चूक. टू नंतर फक्त स्विम पाहिजे होता, पण स्विमिंग दिलेलं आहे, वाक्यात चूक. इथे मात्र बरोबर आहे, म्हणजे हेर इज अ पूल टू स्विम इन, म्हणजे वाक्य नंबर 3 करेक्ट आहे. हेर इज अ पूल स्विमिंग इन, चूक. स्विमिंग इथं फॉर पाहिजे होतं, फॉर. हेर इज अ पूल फॉर स्विमिंग इन, ठीक आहे ना. असं म्हणून आन्सर ऑप्शन 3 करेक्ट. नंतर बघा क्वेश्चन नंबर 56. हां चलो, काय म्हणतो तो? पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. बघा, तुम्हाला मी काय म्हणतो वारंवार की तुम्हाला इथे करेक्ट ओळखायचे आहे, कधी कधी इनकरेक्ट ओळखायचे आहे, ठीक आहे ना. हे चुकायचं नाही, 1 सेकंद त्याला देऊन टाकायचा, ठीक आहे. असो, इच बुश अँड, आता त्याने 1 2 3 आणि 4 असे ऑप्शन दिलेले आहे. काय म्हणतो तो? इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड, ठीक आहे. असो, नायदर राम नॉर श्याम हॅव आहे जे आहे ते. आता चुकलं काय त्यामधलं? इनकरेक्ट ओळखायचं आहे. पहा बरं आता, इच बुश अँड इच ट्री हॅज, इथे येतो तो प्रश्न. बघा ना, म्हणजे आता गोष्टी कशा असतात असू द्या. सपोज आता आपण म्हटलं अ बॉय, ठीक आहे, अ बॉय, त्याला हॅज लागेल की हॅव लागेल? हॅज लागेल की हॅव लागेल? तर याचं मूळ तुम्हाला बघायला मिळते ए ग्रुप आणि बी ग्रुपमध्ये. ए ग्रुप आणि बी ग्रुपमध्ये, ए ग्रुप बी ग्रुप. आता हे सर काय आहे ए ग्रुप बी ग्रुप? तर हे माझं स्ट्रक्चर आहे. हे ना कोणत्या पुस्तकात आहे, ना कोणत्या ॲपमध्ये आहे, ना कोणत्या चॅनलवर आहे. हे स्वतः माझं क्रिएशन आहे, ए ग्रुप बी ग्रुप. ए ग्रुपमध्ये काही कर्ते असतात, बीमध्ये काही कर्ते असतात.
ए मधले कर्ते कोणते आहे? आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम्स आणि भरपूर गोष्टी त्यामध्ये लिस्ट न संपणारी आहे ॲक्च्युली. बी मध्ये काय असतात? ही, शी, इट, सिंग्युलर नेम आणि पुन्हा मग ती पण लिस्ट खूप मोठी न संपणारी आहे. ठीक आहे ना. मग ए ग्रुपला आपण सरळ सरळ हॅव लावतो आणि बी ला आपण हॅज लावतो. ठीक आहे ना. आता अ बॉय सिंग्युलर नेम आहे, तो बी मध्ये आहे, त्याला हॅज लागेल. म्हणजे अ बॉयला हॅज लागेल. आता मी म्हटलं अ गर्ल, त्याला पण हॅजच लागेल कारण तो सिंग्युलर आहे ना, अ गर्ल, अ बॉय. पण जर मी असं बॉय अँड गर्ल म्हटलं असेल, तर त्याला हॅव लागेल. तसंच इथे आर. मी एकच बॉय म्हटलं, अ बॉय इज लागेल ना त्याला, अ गर्ल इज लागेल. पण जेव्हा हे दोघंही एकत्र येतात अँडने त्याला जोडल्या जातात तेव्हा बॉय अँड गर्ल आर लागेल. ठीक आहे ना. या इथे आर लागेल. समजलं का? एकट्या बॉयला इज, एकट्या गर्लला इज, पण जेव्हा गर्ल अँड बॉय म्हणतो तेव्हा हॅव लागेल त्याला, म्हणजे त्याला आर लागेल. म्हणून बॉय अँड गर्ल आर किंवा बॉय अँड गर्ल हॅव. ठीक आहे. चलो मग आता बुश अँड ट्री त्याला हॅव लागायला पाहिजे. इथे बघा त्याला हॅव लागायला पाहिजे, पण त्याला हॅज कसं काय लागलं? बरोबर आहे. जेव्हा ईच हा शब्द येणार, ईच बुश, तो ॲडजेक्टिव्ह आहे. ईच बुश, ईच ट्री. मग ते अँडने जरी जोडलं असेल तरी त्याला हॅजच लागेल. का? कारण तो ईच आहे ना. गोष्ट प्रत्येकाची आहे म्हणून त्याला हॅज लागेल. प्रत्येकाची जेव्हा गोष्ट येते ना तेव्हा त्याला हॅज लागते. तो कर्ता बी ग्रुपचा असतो. समजलं? समजून नाही राहिलं तर बघा, सगळं शिकवणार मी तुम्हाला, सगळं शिकवणार. ॲपमध्ये मी सगळं शिकवलेलं आहे आणि भरपूर जास्त प्रयत्न करेल या चॅनलवर व्हिडिओज घेण्याचा, लेक्चर्स घेण्याचा. ठीक आहे. चलो आणखी तुम्हाला असेच एक्सप्लेनेशन देईल, अशाच काही टॉपिक्स शिकवत जाईल. व्होकॅब्युलरी घेऊ आपण, सगळ्या गोष्टी घेऊ. ठीक आहे ना. डिटेल तुम्हाला ॲपमधल्या त्या कोर्सवर मिळेल. ठीक आहे. मग ज्यांना जे गरजेचं आहे ते घेत राहायचं. ज्यांचा अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन करायची आहे, त्यांनी व्हिडिओज बघायचे यूट्यूबला. ज्यांचा अभ्यास व्हायचा आहे, पुढं करायचा आहे, माझ्यासोबत शिकायचं आहे, त्यांनी ॲपला जॉईन व्हायचं. ठीक आहे. चलो आता बघा, ईच बुश अँड ईच ट्री त्याला हॅजच लागेल. का? कारण ईचचा संबंध आहे. नायदर राम नॉर श्याम. जेव्हा आपण नायदर नॉरने दोन वाक्य जोडतो, दोन कर्ते जोडतो, तेव्हा तो जो आहे ना नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर किंवा ऑर. ठीक आहे. जर याने जोडले तर त्या नॉर पण जे आळं ते गंगेला मिळालं. नॉर नंतर जो शब्द आहे ना त्याच्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब लावा किंवा मग मेन वर्ब लावा. इथे श्याम आहे, श्याम सब्जेक्ट इथे आहे, श्याम आहे बी ग्रुपचं कारण सब्जेक्ट सिंग्युलर नेम आहे म्हणून त्याला हॅज लागेल. इथे मात्र हॅव लावलेला आहे. बापरे सर किती भयंकर आहे. भयंकर नाही आहे, सोपं आहे, काही कठीण नसते. हे बघा ना, इथे आहे प्लुरल नेम, इथे आहे सिंग्युलर नेम बी मध्ये, आणि श्याम काय आहे? सिंग्युलरच आहे. श्याम इथे आला मग त्याला हॅज लागायला पाहिजे. ठीक आहे. इथे का? कारण नॉर आहे ना, नॉर. बघा मी जर म्हटलं असेल, असे द्या आता तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत शिकवतो. जर मी म्हटलं तुम्हाला श्याम त्याला इज लागेल. जर म्हटलं मी तुम्हाला राम त्याला इज लागेल. पण जर तुम्हाला मी श्याम अँड राम म्हटलं तर त्याला आर लागेल. श्याम इज, राम इज, पण श्याम अँड राम आर. पण कधी? जर दोन करते अँडने जोडले तर. पण जर मी हेच दोन करते असे ऑरने जोडले असेल, श्याम और राम म्हटलं असेल तर मात्र इथे आर नाही लागत. इथे पण इज लागतो. मग कसं काय सर? लागतो ना. जर दोन करते आपण आयदर ऑरने जोडले, नायदर नॉरने जोडले किंवा नुसतं ऑरने जोडले तर दुसऱ्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब घ्यावं लागते. आणि तोच नियम इथे लक्ष द्या, तोच नियम बघा या ठिकाणी. जर नायदर नॉरने किंवा आयदर ऑरने किंवा नुसतं ऑरने जर दोन कर्ते जोडले असेल तर दुसऱ्या कर्त्यानुसार
तुम्हाला समोर इथे हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब घ्यावं लागते आणि म्हणून नॉरने जोडलं म्हणून श्यामला इथे हॅज पाहिजे होतं, कारण श्याम हा करता बी ग्रुपचा आहे, सिंग्युलर आहे तो, आणि म्हणून इथे हॅज पाहिजे होतं. पण इथे तिथं काय केलं त्यांनी, काय केलं, हॅव दिलं, म्हणून तेच वाक्य इनकरेक्ट आहे. निघालं उत्तर 56चं उत्तर 2 आहे. ठीक आहे, मग सर हे बरोबर आहे का, बघू आता आपण. शांती अँड सुमती गो हँड इन हँड. शांती अँड सुमती, सर गो कसं काय आलं? कर्त्याचा ए ग्रुप, कर्त्याचा बी ग्रुप. बघा इथे आहे प्लुरल नेम, इथे आहे सिंग्युलर नेम. हां, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर बघितलं तर बीला लागते V1, सॉरी एला, हां, आणि बीला लागते V5, म्हणजे गो लागते या ठिकाणी आणि गोज लागतो इथे. नुसतं आपण म्हटलं असतं शांती तर तिला गोज लागलं असतं, शांती गोज, सुमती गोज. पण जेव्हा दोन्ही कर्त्यांना आपण अँडने जोडतो, शांती अँड सुमती म्हणतो, तेव्हा ते प्लुरल होतात. बघा एकटी शांती बीचा करता आहे, एकटी सुमती बीचा करता आहे, त्यांना शांती इज, सुमती इज. पण जेव्हा त्या एकत्र येतात, इथे येतात, तेव्हा शांती अँड सुमती त्याला आर लागतात, आर, आणि म्हणून शांती गोज, सुमती गोज, आणि शांती अँड सुमती गो, आणि म्हणून शांती अँड सुमती गो हँड इन हँड. आता हँड इन हँड ही फ्रेज आहे, हँड इन हँड. याच पेपरमध्ये तुम्हाला कुठेतरी हँड इन हँड परत आलेला आहे एका ठिकाणी. बघा हँड इन हँडचा अर्थ काय होतो? सोबत जाणे, कोणतंही काम करणे, सोबत काम करणे. ठीक आहे ना, असा अर्थ. शांती अँड सुमती गो हँड इन हँड, बरोबर वाक्य. आयदर सोनी और राणी हॅज, बरोबर आहे. आयदर ऑर किंवा नायदर नॉरने किंवा ऑरने जर वाक्य जोडलं असेल, दोन कर्ते जोडले असेल, तर तुम्हाला दुसऱ्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब लिहावं लागते. आणि म्हणून या ठिकाणी बघा आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन लागलं, हॅज ब्रोकन दीज बँगल्स, हे बरोबर आहे. म्हणजे एक तर सोनीनं किंवा राणीनं ह्या बांगड्या तोडल्या. ठीक आहे, मग सर तुम्ही सांगा आम्हाला सोनी अँड राहिलं असतं, सोनी अँड राणी, तर मग काय आलं सर? सोनी अँड आहे ना, अँडने जर जोडल्या त्याला हॅव लागलं असतं. सोनी अँड राणी हॅव ब्रोकन दीज बँगल्स, पण ऑर आहे, आयदर ऑर नायदर नॉर आहे, म्हणून हॅज लागेल, ते बरोबर आहे. उत्तर तुमचं फक्त बरोबर कोणतं आहे, चुकलं कोणतं या ठिकाणी? फक्त इथे नायदर नंतर बघा इथे हॅव नाही पाहिजे होतं, हॅज. इथं जसं हॅज आहे ना, नायदर नॉर, आयदर ऑर, इथे जसं हॅज आहे तसं इथे पण पाहिजे होतं, पण हे बरोबर आहे. इथे हॅज नाही, चूक आहे, म्हणून ते दुसरं ऑप्शन तुम्हाला इथे लिहायचं आहे, कारण ते चुकीचं आहे म्हणजे करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. ठीक आहे ना, इनकरेक्ट बघायचं. ठीक आहे, चलो नंतर बघा क्वेश्चन नंबर 57. As soon as the doctor opened the heart for surgery, he found the याला ट्रॅक स्पीड म्हणायचं. ट्रॅक स्पीड वेल्स आउट ऑफ ऑर्डर. बापरे सर किती मोठा प्रश्न आहे हा, 1 2 3 4. बापरे सर आम्हाला समजून नाही राहिलं, हँग झालं आमचं डोकं. सर आम्हाला समजत नाही आहे, तुम्ही पुन्हा काहीतरी सांगा आम्हाला. आणि कसं करायचं, इतका मोठा प्रश्न आहे तो. सोपा आहे मित्रांनो, काही कठीण नसते हे, फक्त अभ्यास पाहिजे असतो आपला. तुम्ही एकदम आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना, हा लेक्चर पाहताना तुम्ही एकदम ब्लँक असाल तर तुम्हाला काही येणार नाही. पण जर तुमचा अभ्यास झालेला असेल, तुम्हाला यामधलं थोडंफार तरी नॉलेज असेल, त्याला वाढवण्याचं काम मी करेल. ठीक आहे ना, सोपं आहे. ॲज सून ॲज याला काय म्हणायचं, त्याला नो सुनरचे वाक्य करायचे आहे, सरळ आहे. आता मी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकवत बसत नाही, पण ट्रिक्स सांगतो कशा करायच्या. ठीक आहे ना, बघा स्कार्सलीचा अर्थ काय होतो? हार्डली गो देअर. मी तिकडे क्वचित जातो एखाद्या वेळेस. स्कार्सली पण तोच. आणि जेव्हा आपण हार्डली व्हेन म्हणतो तेव्हा स्कार्सली पण व्हेन म्हणतो. इथे मात्र देन आहे, वाक्य चूक आहे. हार्डली नंतर जसं व्हेन येतो ना, तसंच स्कार्सली नंतर पण व्हेन येतो, पण इथे देन आहे ना, देन आहे, वाक्य चूक. नंतर नो सुनर दॅन पाहिजे असतो. नो सुनर नंतर दॅन आहे, हां हे बरोबर राहू शकते, पण इथे नो सुनर नंतर इथे देन आहे, परत वाक्य चूक. नो सुनर. ठीक आहे,
नो सुनर नंतर इथे द्यान पाहिजे, देन नाही पाहिजे, म्हणून आन्सर ऑप्शन 3 पण चूक. मग फक्त राहिला कोणतं बी 2 आणि 4. नो सुनर डीड द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी, नो सुनर डज. ठीक आहे. मग बघायचं हे सगळं वाक्य दोन्ही सारखेच आहे, 2-4 सारखेच वाक्य आहे. फरक असा आहे इथे डीड आहे, इथे डज आहे. काय घ्यायचं सर मग डीड किंवा डज नंतर? दोन्ही चालते. पण जे वाक्य विचारलं ॲज सून ॲज द डॉक्टर ओपन द हार्ट, ओपन ईडी लागलेला ना, तो V2 आहे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आणि जर ते पास्ट टेन्सचं वाक्य आहे तर तुम्हाला उत्तरात सुद्धा पास्ट टेन्सच लिहायचं आहे, प्रेझेंट टेन्स लिहायचा नाही. डीड हा पास्ट टेन्स आहे, डज हा प्रेझेंट टेन्स आहे. बापरे, सोपंच आहे. सोपं आहे मित्रांनो, हे सोपं आहे. पण हे सोपं व्हावं म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा असतो. ठीक आहे. असो, म्हणून हे बरोबर आहे, हे चूक आहे. नंतर बघा, हां, चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हा परत कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा बघायला, कंपाऊंड कॉम्प्लेक्स आणि सिम्पल सेंटेन्स. बघा, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचं? द टायर्ड क्लिंबर्स ॲडव्हान्स्ड स्लोली. म्हणजे टायर्ड क्लिंबर्स म्हणजे काय होते? म्हणजे थकलेले जे गिर्यारोहक आहे, चढणारे आहे, म्हणजे वर चढणारे आहे त्या पहाडावर पट्टीवर वगैरे. ठीक आहे ना, तर ते थकलेले होते बिचारे. द टायर्ड क्लिंबर्स ॲडव्हान्स स्लोली. थकलेले गिर्यारोहक हळूहळू समोर चालले होते. ठीक आहे ना, असा अर्थ. पण हे एकच वाक्य आहे ना, त्या वाक्यात एकच वर्ब आहे, ॲडव्हान्स एकच वर्ब आहे. ते वाक्य मिश्र नसेल, कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य नाही आहे. दे मूव्ह विथ ग्रेट एफर्ट्स. ते म्हणजे दे मूव्ह विथ ग्रेट एफर्ट्स, ते बिलकुल मोठ्या जोराशोरात चाललेले आहे. हां ठीक आहे, धाव गेले वगैरे मूड, पण एकच वर्ब आहे ना, तो पण काय सिम्पल झाला. दोन्ही सिम्पल आहे. ए बी नाही पाहिजे, ए बी नाही पाहिजे, बी कापा, ए हे. तसं जर आपण म्हटलं तर एक पटकन निघू शकतो आपण, हे चूक आहे आणि ओनली सी करेक्ट असेल. मग बघून घ्यायचा वेळ असेल तर आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड ॲज सून ॲज, आहे ना कंजंक्शन, ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. बरोबर आहे. जसं मी न्यूयॉर्कला पोहोचलो तर मी टेलिफोन केला माझ्या घराला. ठीक आहे ना, असा अर्थ इंग्लंडला. आता हे बरोबर आहे, याला म्हणतो कॉम्प्लेक्स. मग सर हे काय आहे नेमकं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स समजत नाही आम्हाला कितीतरी अभ्यास करा तरी. तर तुम्हाला त्या ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये मी शिकवलेलं आहे मित्रांनो, ते बघा. ठीक आहे ना, भरपूर लोक पाहून राहिले, याचा लाभ घेऊन राहिले. नंतर बघा 59th क्वेश्चन. हां, समोर जा. विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा आपण हा काय म्हणतो करेक्ट पॅसिव्ह वॉइस. आता परत चॅप्टर बदलला, चॅप्टर आला हा ॲक्टिव्ह पॅसिव्हचा, ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस. बघा, चॅप्टर वाईज एक प्रश्न येतो. ठीक आहे, आणि म्हणून तुम्हाला संपूर्ण करायचं असते. आपण सांगू शकत नाही की बुवा हे चॅप्टर करून त्या चॅप्टर करून जा, नाही सांगता येत नाही. आणि हे चॅप्टर्स एकमेकांवर डिपेंड असतात. ठीक आहे, आणि त्यांचा अभ्यास पूर्ण बेसिकपासून आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून तुम्हाला शॉर्टकट नाही, या ठिकाणी शॉर्टकट नसतोच मुळात. म्हणून म्हणतो मी तुम्हाला वारंवार की प्रीचा अभ्यास करताना मेन्सचा अभ्यास करत चला. असो, बाय विच बँक, बघा काय म्हणतो तो, विच बँक सर्व द पब्लिक बेस्ट. म्हणजे पब्लिकला कोणती बँक बेस्ट सर्व करते, सेवा देते. ठीक आहे. हां, बाय विच बँक द पब्लिक इज सर्व बेस्ट. बाय विच बँक इज द पब्लिक सर्व बेस्ट. विच इज द बँक दॅट सर्व पब्लिक बेस्ट. ठीक आहे, चलो. इथे काय रूल आहे आपला? क्वेश्चन जेव्हा करतो आपण तेव्हा काय रूल असतो? WH वर्ड नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो, मग तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचं असते. तो फक्त इथे दिसते स्ट्रक्चर. बाय विच बँक, बाय विच बँक इज द पब्लिक सर्व बेस्ट. बाय विच बँक, WH वर्ड नंतर काय आलेला आहे? इज आलेला आहे. इज हेल्पिंग वर्ब इज आहे. इथे तुम्हाला इज बरोबर आहे, बी बरोबर आहे. ओनली बी करेक्ट. विच इज द बँक नाही. बाय विच बँक हे पण नाही, फक्त ओनली बी करेक्ट, म्हणजे उत्तर नंबर 2 करेक्ट. ठीक आहे, चलो. क्वेश्चन नंबर 60 बघा काय सांगतो तो. ही लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952. तो 1952 पासून या घरात राहिलेला आहे. आता पण राहतोच. याचा अर्थ बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं हॅव प्लस V3 किंवा हॅव बीन प्लस V4 हे स्ट्रक्चर दिसत असेल
तिथे तुम्हाला सिन्स किंवा फॉर लिहावं लागते, किंवा या ठिकाणी नाही दिलं तर चालते म्हणा. परंतु जो चौथा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे हॅव बीन किंवा हॅज बीन नंतर V4, त्या वाक्यात तुम्हाला सिन्स किंवा फॉर लिहावंच लागते. ठीक आहे ना. इथे ऑप्शन असतो, लिहा नका लिहू. ठीक आहे. वी हॅड लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952, म्हणजे आम्ही या घरात 1952 पासून राहिलेलो आहे, म्हणजे अजूनही राहतो. काय तो याला काय विचारलं आहे, द यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबव सेंटेन्स इज कॉल्ड काय, रिझल्टेटिव्ह यूज की परफेक्ट ऑफ म्हणजे परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स की कंटिन्युएटिव्ह यूज, तर इन्क्लुझिव्ह यूज, तर ऑफकोर्स कंटिन्युएटिव्ह यूज. ठीक आहे ना. उत्तर नंबर 3 करेक्ट आहे, कारण आताही तो राहत आहे. ठीक आहे ना. राहिलेला आहे किंवा जस्ट त्याने हे घर सोडलेलं असेल आणि तेव्हा हे वाक्य असेल की आम्ही इथं आलेलो आहे, पण ते आपण कंटिन्युएटिव्ह यूजमध्येच घेतो. ठीक आहे ना. आयोगाने पण ते उत्तर बरोबर दिलेलं आहे. असो, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. आता क्लॉज हा चॅप्टर खूप मोठा आहे, वास्ट आहे. त्यामध्ये नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज सगळं दिलेलं असते, आणि ते त्याचं एक ट्रिक असतं समजून सांगण्याचे. बघा, मी जर म्हटलं यू हॅव नॉट बीन थ्रू व्हॉट आय हॅव बीन थ्रू, याचा अर्थ काय होते सर? अरे बापरे सर, याचा अर्थ काय होते? सोपा आहे. तुम्ही नाही भोगलं जे मी भोगलं, त्याचा अर्थ सरळ एक त्याचा सरळ होऊ शकते. तुम्ही काय नाही भोगलं जे मी भोगलं. तुम्ही काय नाही भोगलं, बघा, यू हॅव नॉट बीन थ्रू, तुम्ही तिथून नाही गेले जिथून मी गेलो. व्हॉट आय हॅव बीन थ्रू म्हणतात ना आपल्याला, आपले पालक म्हणतात, आई बाबा म्हणतात, मोठी माणसं म्हणतात, अरे आम्ही त्यावेळेस पायदळ जायचो 20 किलोमीटर, तुम्ही नाही भोगलं. ठीक आहे. असो, आता तुम्ही काय नाही भोगलं, मग काय म्हणजे व्हॉटने जर प्रश्न विचारला असेल तर तो सरळ नाऊन क्लॉज असतो. नाऊन क्लॉज. नंतर बघा, आता त्या शिकवायला खूप जास्त वेळ लागतो, ॲक्च्युली खूप डिटेलमध्ये जावं लागतं. असो, क्वेश्चन नंबर 62 बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग. नॉट लक्षात ठेवायचं कधी पण. तुम्हाला काय म्हटलं, तुम्हाला ते कधी डायरेक्ट विचारणार, करेक्ट विचारणार, तर कधी इनकरेक्ट विचारणार. ठीक आहे ना. चलो, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल. आय वॉज ॲब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड व्हेन शी टोल्ड मी द प्राईज. म्हणजे जेव्हा केस बघा, जेव्हा मी दुकानात गेलो आणि मला एखादी आईसाठी साडी घ्यायची असेल, किंवा मला माझ्या मुलीसाठी किंवा मुलासाठी मला हे अमुक घ्यायचं असेल, आणि मी घेऊन चाललो की बाबा माझी एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू इतकी 2000 रुपये आहे, 2-3 रुपये आहे. पण जेव्हा मी ती साडी बघितली, त्याने म्हटलं 15,000. 15? मला वाटलं आहे 2000ची. तर मी शॉक झालो ॲक्च्युली. आय वॉज ॲब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड व्हेन शी टोल्ड मी द प्राईस. जेव्हा तिने मला प्राईस सांगितली, किंवा मग असं सहज जेव्हा आपण एखाद्याला विचारतो, अरे मस्त घेतली गाडी, किती रुपयाची आहे? 2 लाख आहे. बाबा 2 लाख? अरे मस्त घेतला ड्रेस, कितीचा आहे? 2000चा. हां, काय बोलतो, असा अर्थ. तर तो शॉक झाला ॲक्च्युली. तो शॉक झाला, किंवा त्याला वंडर, आश्चर्य वाटलं. आर नॉट म्हणतो ना, तो काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल. फ्लॅबरगॅस्टेडचं मिनिंग शॉक पण होते, वंडर पण होते. ठीक आहे. आणि म्हणून एसी त्याचा मिनिंग आहे, पण बी नाही आहे. त्याने काय म्हटलं, असं नका म्हणू की बा सर ए आहे आणि बी सी पण आहे, मग एसी कुठे आहे? एसी हे आहे उत्तर. चूक, हे उत्तर नाही आहे. त्याने नॉट म्हटलेलं आहे, आणि म्हणून बी नाही आहे ना, आणि म्हणून ओनली बी उत्तर नंबर 2 आहे. कोणी भरपूर लोक त्या ठिकाणी काय करतात, ओनली ए अँड सी करतात. बाकी चूक आहे. ओनली ए अँड सी करायचं नसते. म्हणून तुम्हाला म्हटलं मी, इथे नॉट बघायचं, करेक्ट आहे का विचारलं ते बघायचं. कधी इनकरेक्ट विचारतात, कधी करेक्ट आणि इनकरेक्ट विचारतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं. ठीक आहे ना. चलो, हे उत्तर बरोबर आहे 2. ठीक आहे. चलो, नंतर बघा क्वेश्चन नंबर 63. वन हॅज टू वर्क हार्ड टू बी सक्सेसफुल पर्सन. वसंत सेल्डम कम्स टू सी हिज एजेड पेरेंट्स. वसंत सेल्डम म्हणजे क्वचित येतो. आय समटाईम्स फील दॅट आय हॅव डन नथिंग इम्पॉर्टंट इन माय लाईफ. असं होते बऱ्याचदा. आपण इतके वर्षाचे होऊन जातो, चला असं वाटत नाही यार आपण काहीतरी केलं. भरपूर लोक म्हणतात ना, चला कुछ तुफाने आपण कॅच नाही साला. काय म्हणतो, असं वाटते आज आपण काहीच नाही केलं आजपर्यंत,
फक्त आपण जगलो, शिकलो, पुस्तकं लायब्ररीज बघितल्या, क्लास बघितले, क्लास लावले, पुस्तकात दळून पडून राहिलो, असं काहीतरी ग्रेट नाही केलं आपण. नुसती एखादी पोस्ट जरी काढली तरी ती समाजाच्या मनाने ग्रेट आहे, ती पण नाही करू शकलो आपण. म्हणून ते वाक्य आहे, आय समटाइम्स फील दॅट आय हॅव डन नथिंग इम्पॉर्टंट इन माय लाईफ. मला असं वाटतं कधी कधी की मी काहीच नाही केलं. असो, वन हॅज टू वॉक फास्ट इन द ट्रेडमिल टेस्ट. असो, आता हे काय आहे विचारलेलं आहे. द अंडरलाईन वर्ड म्हणजे हार्ड, सेल्डम, समटाइम्स, फास्ट, पटकन तुमच्या लक्षात आलेलं असेल ते काय आहे. द अंडरलाईन वर्ड्स इन द अबव सेंटेन्स काय आहे ते ॲडव्हर्ब्स आहेत. आणि हे सर्व मी शिकवलेलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या अगदी स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं सगळं. ठीक आहे ना. म्हणजे मी जर म्हटलं आय समटाइम्स गो देअर, मी तिकडे कधी कधी जातो. आय ऑलवेज गो देअर, मी तिकडे नेहमीच जातो. आय नेव्हर गो देअर, मी तिकडे कधीच जात नसतो. आय टेक टी वन्स इन अ डे, हां मी एकदा चहा पितो रोज. ठीक आहे, असा अर्थ. ते ॲडव्हर्ब्स होतात. ॲडव्हर्ब ते व्हर्बबद्दल ते विशेष माहिती सांगतात आणि म्हणून ते ॲडव्हर्ब्स आहेत. आता हे पूर्ण प्रकरण शिकवायला म्हणजे हे पूर्ण प्रकरण तुम्हाला त्यासाठी शिकावं लागतं, तेव्हा समजते. ठीक आहे ना. चलो नंतर बघा 64. हां, काय म्हणतो तो. आता हे आहे इडियम, फ्रेज किंवा इडियम. बघा, स्टेट द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. फ्रेज आणि इडियम, इडियममध्ये व्हर्ब असतात, फ्रेजमध्ये व्हर्ब नसतात किंवा असतात पण. ठीक आहे ना. हां, आता ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, ब्लो वाजवणे, वन्स ओन ट्रम्पेट तुतारी, स्वतःची तुतारी वाजवणे. आपण मराठीतही म्हणतो स्वतःची तुतारी वाजवू नको. तो नेहमीच तुतारी वाजवतो, स्वतःबद्दल बोलत राहतो. माझं असं, माझं तसं, मी हे कमावलं, मी ते कमावलं, मग मी तो ब्लॉड एवढ्याला विकला, मी तेवढे कमावले, माझ्याकडे तेवढे संबंध आहे, मला त्या खासदारासोबत माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट, हॉटलाईन आहे डायरेक्ट. असे लोक फेकतात तुतारी. प्रेज वनसेल्फ, स्तुती ही दुसऱ्याने आपली केली पाहिजे. स्वतः आपण करतोच, त्याला काही महत्त्व नाही. दुसऱ्याने म्हटलं पाहिजे की हा माणूस चांगला आहे, ती खरी स्तुती. आपण सांगून गेलो मी असा आहे, मी तसा आहे, मग मी असा आहे, मग मी एवढा बादशाह आहे, चूक. म्हणजे हे बरोबर आहे ॲक्च्युली. फ्रेज वनसेल्फ. ठीक आहे ना. असो, प्रेज वनसेल्फ. नंतर बघा, आता कधी कधी ऑप्शन असे होतात, टू प्ले द ट्रम्पेट, खरं खरं वाजवलं का तुतारी नाही, ती तुतारी घेतली आपण वाजवत बसलो तुतारी, तर ते झाला शब्दशः अर्थ. पण फ्रेज आणि इडियम्सचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, तुम्हाला त्याचा भावार्थ घ्यायचा असतो. भावाचा नेमकं काय सांगितलं. ठीक आहे ना. चलो नंतर बघा, जसं आपण म्हणतो चिनीचा साफ करणे, राईचा पहाड करणे, तर हे काही ह्या गोष्टी कशा असतात, ह्या असतात शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो या ठिकाणी, तुम्हाला भावार्थ घ्यायचा असतो. बघा इथे पण तेच आहे. द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग. बघा या 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 कंबाईन कोणता पेपर आहे हा, कंबाईन बी 2019. यामध्ये तुम्हाला एकूण 30 पैकी 10 प्रश्न विचारले व्होकॅब्लरीवर, ज्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस, सिनोनिम्स, एंटोनिम्सचा समावेश आहे. एंटोनिम्स नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे. 30 पैकी 5 विचारले पॅरेग्राफ्सवर, त्याच्या आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत पॅरेग्राफचे. ठीक आहे ना. 30 पैकी तुम्हाला 15 विचारले ग्रामरवर. म्हणजे बघा तुम्हाला 10 विचारलेले आहे प्रश्न व्होकॅब्लरीवर. व्होकॅब्लरी किती महत्त्वाची आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. असो, आता बघा, नियरली ऑल इन्स्ट्रक्शन्स आर गोइंग टू द डॉग्स नाउडेज. सॉरी, इन्स्टिट्यूशन्स. नियरली ऑल इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाउडेज. काय झालं विदर्भात मागच्या 20, 22, 25 किंवा 15 वर्षांच्या काळात विदर्भातल्या आमदार आणि खासदारांनी फक्त या ठिकाणी इन्स्टिट्यूट्स आणण्याचं काम केलं. त्यांनी फक्त काय केलं, शाळा आणल्या, संस्था आणल्या, इंजिनिअरिंग कॉलेजेस आणले, डीएड बीएड कॉलेज आणले, पण गुणवत्ता वाढवली नाही. तिकडे वाढली गुणवत्ता. इंडस्ट्रीयल जॉब्स तिकडे आले उर्वरित महाराष्ट्रात. विदर्भात फक्त काय आणलं, फक्त शैक्षणिक संस्था. आज जर बघितलं आपण, अशा बऱ्याच संस्था ज्या बंद पडल्या, ज्या लयाला गेल्या, ज्याची रया गेली, बंद पडल्या, नुकसान झालं. तेच आहे. नियरली ऑल इन्स्टिट्यूट्स. आता ऑल ठीक आहे, ऑल शब्द बरोबर नाही आहे. नियरली मेनी इन्स्टिट्यूट्स आर गोइंग टू द डॉग्स नाउडेज. त्यात काही शिस्त नाही, काही नाही. या ॲडमिशन्स घ्या, पास होऊन जा, ह्याला म्हटलं तर रया जाणे. गोइंग टू द डॉग्स, डॉग्स कुत्रा.
कुत्रा जरी प्रामाणिक प्राणी असला, पाळीव प्राणी असला, आपल्याला कुत्र्याचा लाळ येत असला, पण तरीही कुत्रा म्हटलं एखाद्याला त्याला राग येतो, कारण ही शब्द निगेटिव्ह आहे. गोईंग टू द डॉग्स ह्याचा अर्थ काय होतो, काहीतरी डिक्लाईन होणे, काहीतरी एखाद्याची मजा जाणे, रया जाणे, एखाद्याची इज्जत जाणे. म्हणजे ऑल इन्स्टिट्यूशन डुईंग गुड का नाही, चूक. डेव्हलपिंग का नाही, फास्ट चेंजिंग का नाही, डिटोरिएटिंग याचा अर्थ काय होतो, भरपूर इन्स्टिट्यूशन्स जे आहे ना ते असे लोप पावत चाललेले आहे, त्याचा दर्जा कमी होत चाललेला आहे. गोईंग टू द डॉग्स. जर मी म्हटलं बघा मी चाललो असा, कुठं चालला रे, आय एम गोईंग टू द डॉग्स, तर मी खरोखर त्या कुत्र्याकडे चाललो आहे, तो शब्दशः अर्थ आहे. पण मी जर म्हटलं असेल यू आर गोईंग टू द डॉग्स, ह्याचा अर्थ काय होतो, तुझी रया वाया जात आहे, तुझी रया जात आहे, तू डिक्लायनिंगवर आलेला आहे मॅस्लोच्या थेअरीनुसार, ठीक आहे, असा अर्थ असो. म्हणून इथे डिटोरिएटिंग, ठीक आहे ना, ह्याचं तुम्हाला मिनिंग नाही माहीत असलं पण तरीही गोईंग टू द डॉग काहीतरी निगेटिव्ह आहे, म्हणून गुड नाही चालणार, डेव्हलपिंग चालणार नाही, चेंजिंग फास्ट वगैरे चालणार नाही, डिटोरिएटिंग चालते. अंदाजे जरी टोला मारला असेल तरीही ते उत्तर तुमचं बरोबर निघते, ठीक आहे. चलो नंतर बघा क्वेश्चन नंबर 66. हां काय म्हणतो तो, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज बघा, फ्रेज 3 फ्रेज झाल्या, ठीक आहे. अंडरलाईन वर्ड, हां डिफिकल्टी, ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. तो डिफिकल्टीमध्ये आहे, तो अडचणीत आहे, त्याला हेल्पची गरज आहे. हां इन अ हफ, आता हफ आहे, इन जिफी आहे, इन जाम आहे, ऑन अ रोल आहे, हे सर्व शब्द आहे ना, याला म्हणायचं फ्रेझल वर्ब्स. याचा अभ्यासच करावा लागतो, टोला मारता येत नाही, अंदाजे काही बाई लिहिता येत नाही. जर टोला मारला, अंदाजे काहीतरी सोडवलं तर तुम्हाला मिळालेले प्रश्नसुद्धा, त्याचे उत्तरसुद्धा तुमच्या इकडे निगेटिव्ह मार्कून जाऊ शकते, ठीक आहे ना. आणि म्हणून व्होकॅब्युलरी चॅलेंज नाही आहे, व्होकॅब्युलरी पाठच करावे लागते, किंवा मग तुम्हाला वाचन खूप दांडगं असलं पाहिजे, तुम्हाला अंदाज बांधता येतो, ठीक आहे. असो बघा आता इन हफ म्हणजे काय होते, चिडणे, ओरडणे एखाद्यावर. किंवा इन जिफी म्हणजे काय होते, क्षणभंगूर वगैरे, विरंगुळ नाही, क्षणभंगूर वगैरे. इन जाम म्हणजे काय होते, ट्रॅफिक असा जाम आहे. जाम म्हणजे काय, दोन्ही बाजूंनी त्याला असं पकडलेलं आहे, जाम झालो. आपण तो ना, अरे मी निघत नाही, अरे अरे इकडे मागं भीत, अरे मी जाम झालो म्हणजे काय, ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. तो जाम झाला, तो अडचणीत आहे, म्हणजे हा पण त्याला पैसे मागतो, तो पण मागतो उसण्याचे दिलेले, आणि हा जाम झाला बिचारा. आणि म्हणून ही इज इन डिफिकल्टी म्हणजे ही इज इन जाम. उत्तर नंबर 3 करेक्ट आहे, ठीक आहे. तुम्हाला याचा अभ्यासच करावा लागतो, अंदाजे काही उत्तर लावता येत नाही, ठीक आहे. इथे पण फ्रेजेस आहे बघा, ही ओन द इलेक्शन व्हेरी इझिली, हे पण फ्रेज आहे, ठीक आहे ना. विच वन ऑफ द फॉलोइंग इडिओम आहे, ठीक आहे, इडिओमिक एक्सप्रेशन इज सुटेबल फॉर द अंडरलाइन वर्ड, ठीक आहे. हां आता व्हेरी इझिली जे आहे ना, हे व्हेरी इझिली याचा अर्थ काय म्हणतो, ही ओन द इलेक्शन व्हेरी इझिली. एखादा फॉर्म भरतो इलेक्शनचा, भरला तो इझिली जिंकून येतो, काही करावं लागत नाही का. बघा हँड्स आहे, हँड्स इन हँड, हँड्स डाऊन, हँड्स अप, बाय द हँड्स. हँड्सचे उदाहरण आहे, हँड्स अप आपण जुन्या पिक्चर पाहतो, हँड्स अप म्हणजे काय, वर हात कर आणि शरणागती पत्कर, असा गुडघ्यावर बस, हात वर कर. हँड्स अप हात वर कर म्हणजे काय, तू काहीच करू नको, हँड्स वर कर, शरणागती पत्कर. हँड्स डाऊन काहीच नको करू. मी जर म्हटलं अरे मला काय करायला लागत नाही, फॉर्म भरला की आपण पास, हँड्स डाऊन, मी इझिली पास होतो. म्हणजे हँड्स डाऊन म्हणजे काय होते, इझिली. ही ओन द इलेक्शन व्हेरी इझिली. त्याने फक्त फॉर्म भरला आणि तो बसला राहिला, म्हणजे बच्चू कडू, त्याने फॉर्म भरला, तो बसला राहिला आपलं काम करत, लोकांनीच त्यांना निवडून आणलं. याचा अर्थ कसा काय होतो बघा, इथे हँड्स डाऊन म्हणजे काही न करणे, इझिली निवडून येणे. म्हणून इझिलीचा अर्थ काय होतो, हँड्स डाऊन. असे भरपूर नेते आहे महाराष्ट्रामध्ये, मी नाव घेतलं बच्चू कडूंचं, परंतु देवेंद्र भोयर आहे, किंवा आणखी भरपूर नेते असे असतात की जे लोकनेते, गणपतराव देशमुख, ते 11 वेळा बिचारे आमदार राहिले. असे काही भरपूर नेते आहे जे सहज निवडून येतात, त्यांना काही काम नाही करावं लागत, इझिली. का,
त्यांनी ऑलरेडी 5 वर्ष काम केले असते लोकांची, असा अर्थ. सिलेक्ट द क्लोजेस्ट, म्हणजे हे उत्तर बरोबर, ठीक आहे. नंतर सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. हां, पीपल ॲट लार्ज, बघा मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी ते, हां ॲट लार्ज, हे लावा नका लावू काय हरकत नाही. मी जर म्हटलं पीपल हॅव द हॅबिट तरी चाललं असतं. हे जे ॲट लार्ज, ऑफकोर्स वगैरे, तर हे फक्त आपण लिहितो, ठीक आहे ना. पीपल ॲट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ बरिंग देअर हेड्स इन द सँड. बरी म्हणजे पुरणे, त्यांचं हेड जे आहे ना त्या सँड म्हणजे वाळूमध्ये पुरतात. वाळू बघा, आपलं हे डोकं आहे, आपण असं वाळूमध्ये घातलं तर काय होईल? आपल्याला जगाची भान नसेल, काही नसेल, बस काही पण हो, ठीक आहे, असा अर्थ. म्हणजे काय बघा ना, आपण बेरोजगार असतो, आपले खायची सोय नसते, आपल्या खिशामध्ये पैसा नसतो, आई बाबा कर्जबाजार झालेले असतात, पण तरी आपण काय म्हणतो? हम होंगे कामयाब, मी बनेल, अधिकारी बनेल. आपल्याला आपण जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. याला म्हटलं जाते बरिंग देअर हँड्स इन द सँड, म्हणजे त्या वाळूमध्ये डोकं खुसपणे आणि मला काहीच माहीत नाही असं दाखवणे. एखादी डिफिकल्टी असते, आता महागाई खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे, पण आपण हां वाढू द्या, हरकत नाही, घेऊ आपण समान महाग. अरे पण किती लॉस होऊन राहिला जनसामान्यांचा. कापसाचे भाव नाही वाढले, सोयाबीनचे नाही वाढले, 2-3 हजारांना वाढले फक्त, फार नाही झाले पाहिजे तेवढे. त्याला म्हटलं जाते इग्नोरिंग अनप्लेझंट हार्श रियालिटीज. म्हणजे आपण जे सरकार बघतो, सरकार जेव्हा आपण एखादं सरकार कोणता नियम लागू करतो, आपण काय म्हणतो? हां ठीक आहे, जाऊ दे, काय काही नाही होत. म्हणजे आपण जाणून बुजून त्या बर्निंग इच्छेकडे, त्या गोष्टीकडे, हार्श रियालिटीजकडे दुर्लक्ष करतो. त्याला म्हटलं जाते बरिंग द हेड्स इन द सँड. म्हणजे याच्यात मला माहीत आहे, पण मी नाटक करतो, असं दाखवतो की मला काही माहीत नाही याबद्दल, या रियालिटीबद्दल, ठीक आहे, असा अर्थ. आपल्या बाबाच्या अंगावर किती रुपये पैसा कर्ज असतो, पण आपण ते टाळतो, अवॉइड करतो. हां असं असलं, चला आपण समोर काम करा, ठीक आहे. त्याला म्हटलं जाते बरिंग देअर हेड्स इन द सँड, ठीक आहे. असो, इग्नोरिंग अनप्लेझंट हार्श रियालिटीज, ठीक आहे. चलो नंतर चूज द बेस्ट सबस्टिट्यूशन्स फॉर द गिवन फ्रेज. हां फ्रेज, किती मोठी फ्रेज विचारणार आहे. अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. हां पॅराडाईम, बरोबर आहे. आता हे काही तुम्हाला शिकवायची गरज नाही, पाठच करावं लागतं, ठीक आहे. पॅराडाईम म्हणजे काय होते? आता उत्कृष्ट नमुना. मी जर म्हटलं असेल दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॅराडाईम, दिस इज द पॅराडाईम ऑफ आवर न्यू टीचिंग कल्चर. विदर्भ आय एस अकॅडमीमध्ये जे टीचिंग कल्चर आहे ते एक पॅराडाईम आहे, नमुनेदार आहे, उत्कृष्ट आहे, नमुनेदार आहे, काहीतरी अ व्हेरी क्लिअर अँड टिपिकल एक्झाम्पल. म्हणजे दिस इज द पॅराडाईम असं आपण वाक्यात उपयोग करू शकतो. दिस इज द पॅराडाईम ऑफ अ न्यू टीचिंग कल्चर इन महाराष्ट्र, ठीक आहे, असा अर्थ पॅराडाईम. हायपोथेटिकल म्हणजे काय होते? काल्पनिक. पॅरामाउंट सर्वश्रेष्ठ. पॅरलल म्हणजे पॅरलल, ठीक आहे ना, समांतर. चलो उत्तर 1 बरोबर आहे. नंतर बघा 70th प्रश्न बघा. हां अरे हां, पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द इनकरेक्ट स्पेलिंग इनकरेक्ट. हां करेक्ट नाही विचारलं, इनकरेक्ट. हां हिपोक्रेसी स्पेलिंग तसं नाही. हिपोक्रेसी इज वेल नोन पर्सनॅलिटी ट्रेड अँड ऑफ द पॉलिटिशियन. म्हणजे पॉलिटिशियन जे असतात ना ते खूप ढोंगी माणसं असतात, हिपोक्रेट्स असतात ते. हिपोक्रेसी स्पेलिंग कसं आहे मित्रांनो? हिपोक्रेसी असं स्पेलिंग आहे, ते नाही आहे, चूक आहे ते. हे चूक आहे, हे चूक आहे. ए चूक आहे म्हणजे कोणतं? हे चूक आहे. ऑल द अबव म्हणजे इनकरेक्ट. हां तो काय म्हणतो? इनकरेक्ट ओळखा. पॉइंट आउट द इनकरेक्ट. नन ऑफ द अबव हे पण चुकलं. म्हणजे हा काय म्हणतो? नन ऑफ द अबव म्हणजे वर इनकरेक्ट कोणतंच नाही आहे, पण एक आहे ना, म्हणजे एक इथे एक आहे, ए आहे, एक पण चुकलं मग 4 पण चुकलं, ठीक आहे. चलो व्हाईल चेंजिंग युअर नेम यू विल हॅव टू पब्लिश इन द गॅझेट. जर तुम्हाला तुमचं नाव बदलवायचं असेल तर तुम्हाला राजपत्रात, गव्हर्नमेंटच्या राजपत्रात ते त्याची दखल करावी लागते, ठीक आहे ना. आणि म्हणून गॅझेट बघा, आपण म्हणतो ना गॅझेटेड नॉन गॅझेटेड एक्झाम्स ना आपल्या ह्या, तर हे आहे कंबाईंड नॉन गॅझेटेड, ठीक आहे ना, अराजपत्रित. पण स्पेलिंग काय आहे गॅझेटचं? गॅझेट असं आहे, TE आहे, ठीक आहे ना.
म्हणून हे वाक्य हे पण चुकीचं आहे, म्हणजे बी पण चुकीचं आहे. हां, नॉट ऑल कॅटलॉग्स आर करेक्ट एज्युकेशन स्टुडंट. कॅटलॉग्सचं स्पेलिंग असं नाही आहे, असं आहे कॅटलॉग. ठीक आहे. नंतर बघा, ही ऑलवेज सेज दॅट ही इज द कॅप्टन ऑफ, सो ही सोल. चूक. कॅप्टनचं स्पेलिंग असं आहे, कॅप्टन आय पाहिजे. लिहून घ्या, पॉज करू लिहून चला. ठीक आहे. नंतर म्हणजे काय, तर सगळेच चुकले, एकंदरीत सगळेच चुकले, सगळेच ऑल ऑफ द अबव इनकरेक्ट आहे, आणि म्हणून उत्तर नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे. चलो नंतर हां, नंतर आहे क्वेश्चन नंबर 71. मॅच द फॉलोइंग. हां, आता बघा, तुम्हाला इथे परत काही हे दिलेले आहे, व्हर्बल फ्रेज दिलेले आहे. होल्ड आउट, होल्ड टू, होल्ड वॉटर, होल्ड फोर्थ. ह्या पाठच कराव्या लागतात. शिकवायची गोष्ट नसते ही, पाठच करावं लागतात. पण बघा, यामध्ये तुम्हाला 4ही माहीत नसतं चालते, 1 जरी किंवा 2 जरी माहीत असल्या पण तरी तुम्हाला त्यानुसार हे लावता येते, वाक्य लावता येते. ठीक आहे ना. चलो, होल्ड आउट टू ऑफर. होल्ड आउट टू ऑफर केलं एखाद्याला. होल्ड टूचा अर्थ काय होतो ॲक्च्युली, रिमेन लॉयल टू. होल्ड टू म्हणजे एखाद्याला लॉयल राहणे, एकनिष्ठ राहणे, निष्ठावंत राहणे. होल्ड वॉटर बिलीव, आणि होल्ड फोर्थ हे टू एक्सप्रेस वन्स ओपिनियन्स अँड लेंथ. ठीक आहे ना. आता बघा इथे काय, 1चं 4 कुठे आहे, 1चं 4 हे नाही आहे ना, किंवा हे नाही आहे. हां, ते होल्ड टू काय ते रिमेन लॉयल टू, एखाद्याला एकनिष्ठ राहणे. होल्ड टू बीचं 3 लागते, बीचं 3. हां, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. हां, नंतर होल्ड वॉटर बिलिव्हेबल म्हणजे सीचं 2 येते, सीचं 2 बिलिव्हेबल म्हणजे ही चूक आहे, हे बरोबर आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन 2 करेक्ट. ठीक आहे. चलो, आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल. हां, मी शिकवणार ज्यांनी कोर्स घेतलेला आहे, जे मुलं आमच्या या विदर्भ अकॅडमीच्या ॲपवर आहे, शेकडो मुलं आहे, आता हजारो मुलं होतील कदाचित. ठीक आहे ना. त्या सर्वांना याचं सगळं ज्ञान मी देईल, नोट्स पण देईल, प्रत्येक गोष्टी देईल. ठीक आहे ना. असो, यूट्यूबला पण व्हिडिओज घेत राहील. आता बघा, हा पॅसेज आहे. पॅसेज खूप मोठी गोष्ट असते ॲक्च्युली. पॅसेज की तुम्हाला मी शिकवणार नाही या ठिकाणी, कारण हे शिकवलं तर त्याला खूप जास्त वेळ लागेल, म्हणून पॅसेज आपण वेगळं घेऊ. ठीक आहे ना. संपूर्ण पॅसेज किंवा हे सगळे पॅसेजेस आहे ना, याचा आपण वेगळे सेशन्स घेऊ नंतर. पण हे जे पॅसेज आहे बघा, तुम्हाला डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक देईल, ज्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळेल, किंवा तुम्हाला गुगलवर कुठेही PDF मिळून जाईल. हा पेपर आहे कंबाईन ग्रुप B 2019चा. ठीक आहे ना. तुम्हाला PDF कुठेही मिळून जाईल. ती PDF काढायची, तो पॅसेज वाचायचा, 4-5 वेळा वाचायचा, आणि सोपा आहे, काही कठीण नसतो तो, आणि सहज तुम्हाला उत्तर देता येतात. ठीक आहे ना. तो पॅसेज ही शिकवण्याची गोष्ट नाही आहे. पॅसेजचं तुमचं सवय पाहिजे, तुमची पॅसेज वाचायची, एडिटोरियल पेजेस वाचायची, बातम्या वाचायची, लहान पोरांची पुस्तकं वाचायची, किंवा सरळ पॅसेजची पुस्तकं आणा, वाचा, चोळमोळ करून टाका पूर्ण, वाचत राहा, उत्तर वाचा, पॅसेज वाचा, उत्तर वाचा, आपोआप सवय पडते आपल्याला. आणि नंतर हे सगळी लेवल तुमची वाढली की नंतर मग मी तुम्हाला हे शिकवेल, आणि मग तेव्हा तुमची लेवल वाढलेली असेल आणि तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. आता शिकवलं काही समजणार नाही. ठीक आहे ना. असो, म्हणून याची उत्तरं जी आहे ना, ही जी आहे 72 ते 76 उत्तरं तुम्हाला मी या ठिकाणी डायरेक्ट उत्तर देतो. ठीक आहे. 72 ते 76. अ 72चं आहे 3, 73चं आहे 3, 74चं आहे 4, 75 3, 75 3, आणि 76चं आहे 2. ठीक आहे ना. 76चं आहे 2. आता तुम्ही लिहून घ्या व्यवस्थितरित्या, वाचा, उत्तर पहा, टॅली करा, उत्तर कसं निघालं ते बघा, आणि सोपा पॅरेग्राफ सोपा जातो, काही कठीण नव्हता. ठीक आहे. पण ते आता इथे शिकवणं होणार नाही तुम्हाला, समजून घ्या. हां, पुन्हा 77 पासून 77 to 80 पर्यंत पुन्हा प्रश्न आहे ग्रामरचे, ते बघू आपण. ठीक आहे. चलो. हां, इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट विमेन इन इंडिया.
तो काय म्हणतो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म द अबोव्ह सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. 3 डिग्रीज असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये कोणतीही तुलना नसते, कंपॅरेटिव्हमध्ये 2 समान घटकांची तुलना असते आणि सुपरलेटिव्हमध्ये एकाची तुलना सर्वांशी केलेली असते. जेव्हा म्हणतो आपण इंदिरा गांधी वॉज म्हटलं तर वॉज लिहायचं, वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट विमेन, वन ऑफ द ग्रेटेस्ट. ह्याचा अर्थ काय होतो, फक्त मी असं म्हटलं असतं इंदिरा गांधी वॉज वन ऑफ, हे नसतं वाक्यात, कापून टाकलं असतं आणि म्हटलं असतं इंदिरा गांधी वॉज द ग्रेटेस्ट वुमेन इन इंडिया. वुमन आर, मग सिंगल वुमन आर असतो. तर याचा अर्थ काय होतो, इंदिरा गांधीच सगळ्यात ग्रेट होती. तिची तुलना आपण या देशातल्या सगळ्या नेत्यांसोबत, लीडरसोबत केली असती. पण असं तर नाहीच आहे, इंदिरा गांधी सारख्याच आणखीही नेत्या होत्या. हां, मग आहे ना काहीतरी त्यामध्ये डिवाइड झालं ना नेतृत्व, मग वन ऑफ द लिहा. म्हणजे इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट विमेन. आणि वन ऑफची रचना असली तर विमेनच लागते, प्लुरल नेमच लागते, सिंग्युलर लिहू नये. ठीक आहे. जर इंदिरा गांधी वॉज द ग्रेटेस्ट राहिलं असतं तर नो अदरने वाक्याची सुरुवात झाली असती. पण मी काय म्हटलं, इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर, म्हणजे आणखी काहीतरी होत्या त्या ठिकाणी, फक्त तीच नव्हती इंदिरा गांधी. ठीक आहे ना. आणि म्हणून वन ऑफ द जर म्हटलं असेल तर व्हेरी फ्यूने वाक्याची सुरुवात करायची असते तुम्हाला. व्हेरी फ्यू वुमेन इन इंडिया वेअर ॲज ग्रेट ॲज इंदिरा गांधी, ॲज ग्रेट ॲज, म्हणजे इंदिरा गांधी एवढ्या व्हेरी फ्यू, कमी बोटावर मोजण्याजोग्या लीडर्स होत्या, पण होत्या, नव्हत्या असं नाही. मी जर म्हटलं असतं नरेंद्र मोदी इज द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन इंडिया, चूक. कोणी म्हणेल सर माझा आक्षेप आहे, आणखी आहे 2-4 लोक नरेंद्र मोदी सारखेच. मग मी काय म्हणेल, मी वाक्य बदलवेल. हां ठीक आहे, सॉरी, नरेंद्र मोदी इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मेन इन इंडिया. हां सर ठीक आहे, बरोबर. मग जेव्हा वन ऑफ द म्हणतो आपण तेव्हा व्हेरी फ्यूने वाक्याची सुरुवात करायची. केव्हा, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह करता तेव्हा. ठीक आहे, चलो. नंतर बघा, दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. हां ठीक आहे, काय म्हणतो तो, करेक्ट ॲक्टिव्ह ओळखा म्हणतो, म्हणजे हा पॅसिव्ह आहे. ॲम इज आर नंतर V3 आला म्हणजे तो पॅसिव्ह आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सरळ सरळ V1 लिहायचं आहे. म्हणजे ऑब्जेक्टेड नाही पाहिजे, फक्त ऑब्जेक्ट. ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे ते वाक्य बरोबर राहील, परंतु दुर्दैवाने सगळ्या ठिकाणी हां इथे नाही आहे ऑब्जेक्ट, हे वाक्य चूक. इथे ऑब्जेक्ट आहे, इथे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, इथे ऑब्जेक्शन आहे ना, हे पण चुकलं. 1 आणि 3. हां, वी ऑब्जेक्ट. आता दिस प्रपोजल इज, म्हणजे प्रपोजल एकच आहे, प्रपोजल एकच आहे. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. या प्रपोजलला आमच्याकडून आक्षेप घेण्यात येतो. दिस प्रपोजल एकटंच आहे ना, मग तिथं दीज कशाला पाहिजे, दीज नाही पाहिजे, फक्त दिस पाहिजे. वी ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल. ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणजे हा ॲक्टिव्ह आहे आणि तो पॅसिव्ह आहे. म्हणजे बघा, दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. ठीक आहे, इथे दीज नाही पाहिजे का, कारण इथे दीज आहे ना. नंतर बघा 79. हां, काय म्हणतो तो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. हां, ब्रीफ. ते ब्रीफ आहे, ब्रीफ आहे, ब्रीफ आहे, ब्रीफ आहे. हां, आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द एअरपोर्ट. I was my brief, it was my brief to make sure that I was briefed about. Introduction was briefed and polite. बघा ना, ब्रीफचे तुम्हाला मिनिंग विचारलेले आहे. बघा आपण बघू. आय हॅड अ ब्रीफ लुक म्हणजे मी शॉर्ट कसा एक शॉर्ट हे केला, लुक दिला. हां ठीक आहे, ओके, असं. तर इथे शॉर्ट बरोबर आहे, स्कॅन्टी बरोबरच आहे, एकच आहे. लिटिल व्ह्यू, लिटिल लुक. हो, लिटिलचा शब्द बरोबर आहे, पण तो लिटिल लुक नसतो म्हणून आपण ब्रीफ लुक म्हणत असतो. आपण स्कॅन्टी लुक पण म्हणत नसतो, आपण कॉम्पॅक्ट लुक पण म्हणत नसतो. ठीक आहे ना, शॉर्ट बरोबर आहे. हां, इट वॉज माय ब्रीफ टू मेक, इट वॉज माय इन्स्ट्रक्शन्स, इट वॉज माय इन्स्ट्रक्शन्स टू मेक शुअर दॅट द फॅक्ट वेअर सेट डाऊन ॲक्युरेटली. ठीक आहे. आय वॉज ब्रीफ्ड अबाउट द इन्सिडेंट, मला त्या इन्सिडेंटबद्दल, त्या घटनेबद्दल इन्फॉर्म करण्यात आलं. आय वॉज ब्रीफ्ड
इन्फॉर्म म्हणजे पण ब्रीफ होते, ठीक आहे ना. माय इन्स्ट्रक्शन वॉज ब्रीफ्ड अँड पोलाइट म्हणजे सक्सेंट म्हणजे पण काय होते थोडक्यात थोडक्यात म्हणतो ना, थोडक्यात उत्तर द्या म्हणजे थोडंसं जास्त. हा जो शॉर्ट आहे ना, शॉर्ट म्हणजे एकदम कमी, हा सक्सेंट म्हणजे काय थोडासा जास्त. पण ब्रीफ दोघांना पण चालतो. ब्रीफ म्हणजे शॉर्ट, ब्रीफ म्हणजे थोडक्यात पण, मोठं पण, संक्षिप्त पण असा अर्थ, पण जास्त मोठं नाही, संक्षिप्त, ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणून उत्तर हे बरोबर आहे. आता मित्रांनो हा बघा, हा पार्ट असतो व्होकॅब्युलरीचा, ठीक आहे. तुमची जर व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग तर असे प्रश्न येतात, नाहीतर सर आम्हाला हे शिकवा असं नसते. हां मी तुम्हाला शिकवेल, यूट्यूबला पण मी भरपूर लेक्चर घेतलं तर शिकवेल तुम्हाला मी, ठीक आहे. पण त्याच्यानंतर तुम्हालाच करायचं आहे सगळ्या गोष्टी, ठीक आहे ना. चलो लास्ट क्वेश्चन आहे हा. काय म्हणतो, ही रिकामी जागा नॉट वेअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू, ठीक आहे. हां, टू इंडिकेट absence of compulsion the blank should be filled by, हां ठीक आहे ना. absence of compulsion नाही पाहिजे. कंपल्शन म्हणजे मस्ट येतो वगैरे, ठीक आहे ना, मस्ट हे नाही पाहिजे सगळं. तर ही नीड नॉट वेअर अ नेकटाय. हां ठीक आहे, त्याला जर वाटत नसेल बघा, इफ ही डझंट वॉन्ट टू, जर त्याला नेकटाय टाय घालायची नसेल तर काही गरज नाही घालण्याची, नका घालू, ठीक आहे, असा तो अर्थ आहे. म्हणजे ही नीड नॉट वेअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू. जर त्याला टाय घालायची नसेल तर त्याला कोणी फोर्स नका करू, तो घालू शकत नाही, ठीक आहे, इट्स ओके, असा अर्थ होतो, ठीक आहे. हे उत्तर बरोबर आहे. 4 नंबरचं. इथे आपलं हे कंबाईन 2019 बी ग्रुप, कंबाईन ग्रुप बी 2019चं इंग्लिश म्हणजे मेन्समधील इंग्लिशचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे, ठीक आहे. यासारखंच तुम्हाला सर्व वर्षांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे. हे बघत राहा, व्हिडिओज बघत राहा यूट्यूबला. संपूर्ण इंग्लिश ग्रामर ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये मी शिकवलेला आहे, जो विदर्भ IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहे, ॲप्लिकेशनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनला लिंक बघा, विदर्भ IAS अकॅडमीची, त्या लिंकवर जा, माझा कोर्स परचेस करा, ठीक आहे. जर तुम्हाला हवं असेल तर. भरपूर लोकांचा अभ्यास झालेला असेल तर त्यांनी यूट्यूबलाही बघितलं तरी चालेल, ठीक आहे. पण ज्यांना खरोखर गरज आहे, राज्यसेवा कंबाईनचा पेपर काढायचा आहे, त्यांच्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीचा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे, ठीक आहे. थांबतो. नमस्कार.